विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 5व निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जॉमेट्री या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच 5.1 आपण पाहतोय. त्यातला प्रश्न तिसरा आपण पाहणार आहोत. एक साक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू A - 3 4 आणि B 1 - 4 यांच्यापासून समदूर आहे. फाइंड द पॉइंट ऑन द एक्स ॲक्सिस which is the equidistant from A -3 4 and B 1 - 4. या ठिकाणी येथे A बरोबर A चे निर्देशक -3 4 आणि B चे निर्देशक 1 - 4 आहेत या ठिकाणी. आणि समजा P हा एक्स अक्षावरील असा बिंदू आहे की तो बिंदू A व B पासून समदूर आहे. म्हणजे PA बरोबर PB. ओके. P हा एक्स अक्षावरील बिंदू आहे. एक्स अक्षावरील बिंदू आहे म्हणून या ठिकाणी त्याचा y निर्देशक 0 आहे. म्हणून मग P चे निर्देशक काय असणार आहेत? x 0. ओके. या ठिकाणी PA बरोबर PB आहे म्हणजेच PA वर्ग बरोबर PB वर्ग. या ठिकाणी PA वर्ग केल्यामुळे अंतराचे सूत्र वापरल्यानंतर अंतराचे सूत्राचा वापर करून या ठिकाणी x1 - x2 x2 - x1 दोन्ही चालतंय. x वजा कंसात -3 x वजा कंसात -3 वजा सूत्रातलं आणि A चा x निर्देशक -3 आहे. ओके. अधिक 0 - 4 वजा डबल चौकट कंस केलाय इथं 0 - 4 कंसाचा वर्ग बरोबर PB वर्ग x - 1 x - 1 कंसाचा वर्ग आणि x वजा कंसात -4 अधिक x वजा कंसात -4 चौकट कंस हवा आहे वर्ग. ओके. सॉरी इथं x - 1 कंसाचा वर्ग आणि इथं 0 आहे. P चा y निर्देशक 0 आहे त्यामुळे इथं 0 हवा आहे. ओके. वजा अधिक x अधिक 3 कंसाचा वर्ग 0 - 4 -4 चा वर्ग बरोबर x - 1 कंसाचा वर्ग अधिक वजा अधिक 4 चा वर्ग. ओके. इथे x अधिक 3 कंसाचा वर्ग तसंच अधिक वजा 4 चा वर्ग 16 बरोबर x - 1 कंसाचा वर्ग तसंच अधिक 4 चा वर्ग 16. दोन्ही बाजूचं 16 16 गेलेले आहेत त्यामुळं x अधिक 3 कंसाचा वर्ग x वर्ग अधिक गुणाकाराचे दुप्पट 6x अधिक 9 बरोबर या ठिकाणी दोन्ही बाजू 16 16 गेलेले आहेत. x - 1 कंसाचा वर्ग जो विस्तार x वर्ग वजा 2x अधिक 1. ओके. दोन्ही बाजूचे x वर्ग गेलेत. 6x 2x मागं आलेले आहेत. वजा 2x मागं आल्यानंतर अधिक 2x पलीकडे 1 आहे अधिक 9 पलीकडे गेले वजा 9 6x अधिक 2x 8x बरोबर वजा 9 अधिक 1 वजा 8 x बरोबर वजा 1. म्हणून या ठिकाणी P x 0 बरोबर P चे निर्देशक -1 0 आणि x ची किंमत -1. म्हणून या ठिकाणी x अक्षावरील त्या बिंदूचे
निर्देशक या ठिकाणी -1 0 हे आहेत की जो बिंदू ए आणि बी पासून समदूर आहे. ओके. Here A is given coordinates of A -3 4, coordinate of B 1 -4. Let P the point on x-axis equidistant from point A and B. That means PA is equal to PB. Here P lies on x-axis. Its y coordinate is 0. Let P x 0. Okay. P x 0 A -3 4. P x 0 B 1 -4. Here PA is equal to PB. That means PA square is equal to PB square. Okay, cancelling root sign by using distance formula. X -3 bracket square plus 0 -4 bracket square is equal to x -1 bracket square plus 0 -4 bracket square minus plus x plus 3 bracket square plus -4 square 0 -4 bracket square x -1 bracket square minus plus 4 square -4 square 16 plus 4 square 16 two sides, from two sides cancelling. Here expanding x plus 3 bracket square x square plus 6x plus 9, expanding x -1 bracket square x square minus 2x plus 1, x square cancel both sides, from both sides 6x plus 2x is equal to 1 minus 9, 8x is equal to -8, x is equal to -1. Dividing both sides by 8, we get -1. Here Px 0 is equal to P -1 0. Here the coordinate of point on x-axis equidistant from points A and B are -1 0. त्यातला चौथा प्रश्न आहे P -2 2, Q 2 2 आणि R 2 7 हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. हे पडताळून पहा. Verify that points P -2 2, Q 2 2 and R 2 7 are vertices of a right angled triangle. आता हे दिलेल्या त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत P -2 2, Q 2 2 आणि 2 7 R. त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अंतराच्या सूत्रानुसार काढायची. PQ काढायचं आहे. डिस्टन्स PQ म्हणजे PQ ची लांबी काढायची आहे. आता हा x1 y1 हा x2 y2 समजला तर x2 - x1 अधिक y2 - y1 2 वजा कंसात -2 आणि अधिक 2 - 2 कंसाचा वर्ग वर्गमुळात 2 वजा कंसात -2 चौकट कंसाचा वर्ग वजा डबल आल्यामुळं अधिक 2 - 2 कंसाचा वर्ग वजा अधिक 2 अधिक 2 कंसाचा वर्ग आणि इथं 2 - 2 कंसाचा वर्ग 2 2 4चा वर्ग अधिक 2 2 गेले 0 वर्ग म्हणजे वर्गमुळात 4चा वर्ग 16 अधिक 0 वर्ग 0 वर्गमुळात 16 म्हणजेच PQ बरोबर 4 हे पहिलं. हे एक पहिलं समीकरण PQ बरोबर 4. त्यानंतर QR काढायचे. QR काढताना समजा हा x2 y2 आहे हा x3 y3 मग 2 वजा QR बरोबर वर्गमुळात 2 - 2 कंसाचा वर्ग अधिक 7 - 2 कंसाचा वर्ग 2 - 2 0 वर्ग वर्गमात आहे 7 2 दिले 5चा वर्ग 0 वर्ग 0 5 वर्ग 25 0 25 वर्गमात 25 QR बरोबर 5 25 वर्ग. त्यानंतर PR बरोबर 2 वर्गमुळात डिस्टन्स PR बरोबर किंवा PR बरोबर वर्गमुळात 2 वजा कंसात -2 अधिक कंसाचा वर्ग आणि अधिक 7 - 2 कंसाचा वर्ग वर्गमुळात वजा अधिक 2 अधिक 2 कंसाचा वर्ग 7 मधून 2 गेले 5 वर्ग वर्गमुळात 2 2 4 वर्ग आणि 5 वर्ग 4 वर्ग अधिक 5 वर्ग वर्गमुळात आहे म्हणजे वर्गमुळात 16 अधिक 25 आहे. PR बरोबर 16 आणि 25 41 3 1 हे तिसरं म्हणायचं 1 2 3 वरून वर्गमुळात 41 वर्ग म्हणजे PR 41 4 वर्ग म्हणजेच या ठिकाणी PQ वर्ग अधिक 5 वर्ग म्हणजेच या ठिकाणी QR वर्ग 4 वर्ग 16 5 वर्ग 25 25 16 41 इथं म्हणून वर्गमुळात 4 वर्ग म्हणजे PR वर्ग बरोबर इथं वर्गमुळात 41 म्हणजे PR वर्ग वर्गमुळात 41चा वर्ग बरोबर 41 PR वर्ग आहे
4 आत्ताच सांगितलं तुम्हाला मी पी क्यू वर्ग आणि हा आहे 5चा वर्ग क्यू आर वर्ग. म्हणजे पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. म्हणजे हा कर्ण असला पाहिजे. कर्णाचा वर्ग इतर दोन भावांच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असेल तर पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार पी वजा 2 2 क्यू 2 2 आणि आर 2 7 हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. ओके. Here P minus 2 2, Q 2 2 and R 2 7 by distance formula PQ is equal to under root 2 minus minus 2 bracket square plus 2 minus 2 bracket square minus minus 2 2 plus 2 bracket square plus 2 minus 2 bracket square. Here 2 plus 2 that means 4 square under root plus 2 minus 2 0 square 4 square 16 0 square 0 root 16 plus 0 root 16 or square root of 16 4 pq is equal to 4. This is first. And by using distance formula qr is equal to under root 2 minus 2 bracket square plus 7 minus 2 bracket square 2 minus 2 0 square plus 7 minus 2 5 square under root 0 5 square 25 under root 0 plus 25 root 25 square root of 25 5 qr is equal to 5. This is second. Then distance pr is equal to under root 2 minus 2 minus minus 2 into bracket. Okay, bracket square plus 7 minus 2 bracket square. This is last. Minus minus plus under root 2 plus 2 bracket square plus 7 minus 2 5 square 2 plus 2 4 square plus 5 square under root 4 square 5 square 16 plus 25. PR is equal to 16 plus 25 41. PR is equal to 41. From 1 2 and 3 41 square 41 4 square plus 5 square 16 plus 25 is equal to 4 square 41. That means here 41 is equal to 41. 41 means here PR square. 4 square means PQ square. 5 square means PQ square. Okay. PR square is equal to PQ square plus QR square by converse of Pythagoras theorem. Here P minus 2 2 Q 2 2 R 2 7 are the vertices of a right angled triangle. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करावे आणि बेल आयकॉनच्या पुढे क्लिक करावे. धन्यवाद.